नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो अंतर्गत सुरक्षा या विषयावर इथे आपण डिस्कशन करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचा जो काही वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू होणार आहे त्यामध्ये एक ॲडिशनल सब्जेक्ट तिथे त्यांनी ऍड केलेला आहे। तो ॲडिशनल सब्जेक्ट म्हणजे अंतर्गत सुरक्षा आहे। आता अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय, त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या टॉपिकचा अभ्यास कसा केला पाहिजे आणि कोणते कोणते ब्रॉडर अँगल्स आपल्याला या टॉपिक मध्ये तिथे अभ्यासायचे आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा 2025 च्या अनुषंगाने ऑनएस अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कोर्सेस तिथे आम्ही लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय। तर डिस्क्रिप्शन मध्ये ऑनएस अकॅडमीची जी ऍप आहे त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंक थ्रू तुम्ही आमची ऍप डाउनलोड करून ठेवा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय। आता अंतर्गत सुरक्षा हा भारताच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा विषय। विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षेचे दोन आयाम असतात, एक बाह्य सुरक्षा असते आणि एक अंतर्गत सुरक्षा असते। त्यामध्ये प्रामुख्याने जो एक महत्त्वाचा घटक आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तो असतो अंतर्गत सुरक्षा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटरनल सिक्युरिटी देखील म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय ते आपण बघूया। अंतर्गत सुरक्षेची व्याख्या एखाद्या देशाच्या सीमेवरील सुरक्षेचे व्यवस्थापन म्हणून केली जाऊ शकते। याचा अर्थ शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि देशाचे सार्वभौमत्व राखणे असा आहे। यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की अंतर्गत सुरक्षेचे आयाम जेव्हा आपण बघतो की वेगवेगळे डायमेन्शन काय आणि कोणत्या बाबींपासून भारताला अंतर्गत सुरक्षेचा धोका तिथं उद्भवू शकतो किंवा उद्भवला जातो, त्या सगळ्या गोष्टींवर इथं आपल्याला सखोल विश्लेषण करायचं आहे। जसजसे भारत आता राष्ट्रांच्या समुदायात उच्च स्थान मिळवण्याची आकांक्षा बाळगत आहे आणि उदयास येत आहे, तसतसे सुरक्षा आव्हाने अधिक जटिल होत आहेत। यामुळे देशांतर्गत आव्हानापासून ते बाह्य परिस्थितीपर्यंत अनेक घटकांचा अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक साधं उदाहरण इथं जर तुम्हाला द्यायला गेलो तर रिसेंटलीच भारतामध्ये जे आपले शेतकरी बंधू आहेत ते शेतकरी बंधू परत त्यांचा एक मोठा प्रोटेस्ट, एक मोठा आंदोलन तिथं दिल्लीच्या वेशीवर ते आलेले आहेत आणि तिथं सुरू आहे। आता हे जे काही फार्मरचं प्रोटेस्ट चालू आहे किंवा शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, हे भरे बरोबर असलं, पण या अशा आंदोलनाच्या माध्यमातून देखील अंतर्गत सुरक्षेचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो। आता कशा प्रकारे, तर हे जे काही आंदोलन आहे यांच्या माध्यमातून काही असामाजिक तत्व यांचा फायदा घेऊन तिथं अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात। अशा परिस्थितीत जर अशांतता झालीच तर त्यामुळे अंतर्गत सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न तिथं निर्माण केला जाऊ शकतो। दुसरंच एक उदाहरण महाराष्ट्राच्या रिलेटेड जर इथं द्यायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये रिसेंटलीच आपण बघितलं की मराठा आंदोलन वेगवेगळ्या स्तरावर तिथं करण्यात आलेलं होतं। आता हे जे आंदोलन आहे याचा पर्पज बरोबर असला तरीही काय होतं की असे जे आंदोलन होतात किंवा अशा ज्या काही मोर्चे होतात त्या मोर्चाच्या माध्यमातून काही असामाजिक तत्व तिथं त्याच्यात सामील होऊन समाजात अशांतता किंवा समाजात तेढ निर्माण करण्याचे सुद्धा तिथे प्रयत्न केले जातात। हा सुद्धा अंतर्गत सुरक्षेला एक मोठा धोका तिथं मानला जाऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा नव्हे की आपण आंदोलन करायलाच नाही पाहिजे किंवा आंदोलनाला परमिशनच नाही दिली पाहिजे, पण हे आंदोलन जे काही होत आहेत याच्यावर सरकारी ज्या काही यंत्रणा असतात त्यांची नजर लागून असते आणि सरकारी यंत्रणा यांच्यावर प्रॉपर पद्धतीने वॉच ठेवून असतात की याचा वापर असामाजिक तत्वांनी करता कामा नये त्या दृष्टिकोनातून। तर विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न समाला भेडसावत असलेल्या विकृतीमधून वाढतो आहे। आता ज्या विकृती आहे त्या विकृती म्हणजे काय की आपल्या समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही आपण प्रॉब्लेम सध्या फेस करतो, एक साधं उदाहरण इथं द्यायला गेलं तर सध्या तुम्हाला माहित आहे की आपल्या समाजामध्ये जे काही अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण आहे, बेरोजगारीचं प्रमाण आहे दिवसांगणिक वाढत आहे। आता हे जे काही बेरोजगार युवक असतात या बेरोजगार युवकांना देखील काही असामाजिक तत्व, ज्या संघटना असतात, अनऑर्गनाइज क्रिमिनल नेटवर्क असतात, अशा युवकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि यांच्या मार्फत काही घातपात कारवाया तिथं घडवून आणतात। तर यालाच आपण म्हणतो विकृती। आपल्या तरुणांच्या न्याय आकांक्षा, पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या जागतिक परंतु स्थानिक समस्या आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम जे आपत्तीच्या वाढत्या वारंवारतेमध्ये प्रकट होतात इत्यादी सर्व काही विकसित होत असलेल्या सुरक्षिततेच्या परिस्थितीत महत्वपूर्ण आहेत। आता इथं जे मेन्शन केलेले आहे त्यालाच आपण थोडं एलॅबोरेट करू। विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं याच्यामध्ये की पर्यावरणाचा हा जो काही ऱ्हास होतोय आणि या ऱ्हासाच्या माध्यमातून काय झालंय की जे काही पीक, आता एक शेतकऱ्यांसंदर्भातच इथं आपण बोलायला गेलं तर शेतकऱ्यांची जे काही पिकं यायची आधी त्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे। ठीक आहे, आता याच्यामुळे काय होतं की जो शेतकरी पहिले शेती करायचा आणि त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करायचा, आता तो उदरनिर्वाह
किंवा त्याचं होऊ शकत नाही, तर अशा परिस्थितीत तो आता काय झालाय, तो एक वैफल्यावस्थेत पोहोचलेला आहे. आता युवा शेतकरी सुद्धा आपण बहुधा बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे व्हिडिओ टाकतात आणि जो काही माल ते उगवतात तो सरसकट रस्त्यावर फेकतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामुळे आपल्याला एक दिसून येतं की पर्यावरणाचं जे काही बदलतं चक्र आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होत आहे, दिवसांगणिक शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन आहे ते कमी होत चाललेलं आहे. तर अशा परिस्थितीत यामुळे सुद्धा एक आंदोलनाचं कारण ते ठरू शकतं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढे बोलूया. आता अंतर्गत सुरक्षेचा हा जो काही विषय, याचा परीक्षेतील महत्व काय हे आपण सर्वप्रथम बघूया. कारण आपण जे हे अंतर्गत सुरक्षेचा हा जो टॉपिक इथं अभ्यास होतोय, हा टॉपिक राज्यसेवा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथं आपण अभ्यासतोय. तर सर्वप्रथम पूर्व परीक्षेत प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. पूर्व परीक्षेत राज्यातील, देशातील व जगातील महत्वाच्या चालू घडामोडी संदर्भात प्रश्न तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकतात अंतर्गत सुरक्षा या विषयाला धरून. त्यानंतर मुख्य परीक्षेत हा जो अंतर्गत सुरक्षेचा टॉपिक आहे, हा सामान्य अध्ययन पेपर 3 मध्ये येतो. या पेपरमध्ये कोणते कोणते सब टॉपिक्स आहेत ते इथं बघूया. पहिले आहे अतिवादाचा विकास व संबंध. ठीक आहे, एक्स्ट्रीमिस्ट ज्याला म्हणतात, की अतिवादाचा विकास व संबंध म्हणजे एक्स्ट्रीमिझमची आयडिओलॉजी असते ही कशी, त्याचा जन्म कसा होतो आणि त्याचा संबंध कोणत्या कोणत्या घटकांसोबत आहे हे सुद्धा इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. बाह्य राज्य व गैर राज्य घटकांकडून अंतर्गत सुरक्षेला धोका, याला आपण इंग्रजीमध्ये स्टेट ऍक्टर आणि नॉन स्टेट ऍक्टर असं सुद्धा इथं आपण म्हणतो. तर बाह्य राज्य म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तान, चीन यांच्या मार्फत सुद्धा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर गैर राज्य म्हणजे नॉन स्टेट ऍक्टर्स. आता पाकिस्तान जर म्हटलं तर पाकिस्तान राज्य जे आहे ते स्वतःच भारताविरुद्ध कारवाई करतं. दुसरी गोष्ट, पण पाकिस्तानमध्ये असे काही दल आहेत, असे काही दहशतवादी संघटना आहेत, त्या सुद्धा भारतामध्ये घातपात कारवाया तिथं घडवून आणतात, उदाहरणार्थ लष्कर-ए तैयबा. त्यानंतर गैरराज्य घटकांकडून अंतर्गत सुरक्षेला धोका. आता इथं चीनचं सुद्धा उदाहरण आपण देऊ शकतो, की चीन काय करतो, की आपल्या भारतामध्ये जे नक्षलवादाची समस्या आहे, त्या नक्षलवाद्यांना बंदूक वगैरे दारुगोळा प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा कोणी केलेलं आहे, चीननं केलेलं आहे. त्यानंतर अंतर्गत सुरक्षेसमोरील धोके, यामध्ये संचार जाळ्यातर्फे म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे जाळं दिवसेंदिवस खूप जास्त विस्तारत आहे, यामधून सुद्धा आता सायबर अटॅक्स होऊ शकतात. या संदर्भात सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे की कशा पद्धतीचे अटॅक्स होऊ शकतात. प्रसार माध्यमांची भूमिका फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपले जे काही प्रसार माध्यम आहे हे कशा पद्धतीनं तिथं न्यूज आपल्याला देतात. ज्या न्यूज आपल्याला सांगत आहेत किंवा ज्या काही आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहेत त्या फेक न्यूज तर नाही, तर यांची सुद्धा जबाबदारी आता दिवसांगणिक काय झालेली आहे, वाढलेली आहे. त्यानंतर सायबर सुरक्षा सुद्धा फार महत्वाचा विषय विद्यार्थी मित्रांनो. कारण आजकालच्या डेली बेसिसवर आपण सगळेच काय वापरतो, स्मार्टफोनचा वापर करतो आणि हा स्मार्टफोन खूप जास्त ससेप्टेबल आहे सायबर अटॅकसाठी. म्हणजे काय, ह्याच्यावर इझिली तुमच्या फोनचा डेटा कोणताही व्यक्ती चोरू शकतो त्याच्यावर सायबर अटॅक करून. तर या संदर्भात सुद्धा इथं आपल्याला बघायचं आहे मनी लॉन्ड्रिंग व त्यापासून सुरक्षा. आता मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर जो काळा पैसा आहे, काळ्या पैशाला पांढऱ्या पैशामध्ये कन्वर्ट करण्याचं एक साधन म्हणजे त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. आता याची सुद्धा हे नाव कसं पडलं, याची सुद्धा एक रोमांचक स्टोरी आहे. तर बेसिकली हा शब्द जो आला आहे हा अमेरिकेतून आलाय. अमेरिकेमध्ये 1900च्या दशकामध्ये तिथं इटालियन माफिया खूप ऍक्टिव्ह होतं. आता हा जो इटालियन माफिया होता, या इटालियन माफिया एक ऑर्गनाइज क्रिमिनल नेटवर्क रन करायचे आणि तिथून 2 नंबरचा किंवा काळा पैसा तिथून कमवायचे. आता हा काळा पैसा पांढरा कसा करायचा, हा सर्वात मोठा प्रश्न या इटालियन माफिया पुढे तिथं उपस्थित झाला. आता या इटालियन माफियानं काय केलं, की आता सहसा बँकेत जर गेलो तर बँकवाले विचारणार की हा पैसा कुठून आला म्हणून, तर त्याचं उत्तर काय द्यायचं. म्हणून यांनी इटालियन माफियानं अमेरिकेमध्ये त्यांच्या पूर्ण वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथे लॉन्ड्रोमॅट्स ओपन केले. आता हे लॉन्ड्रोमॅट्स म्हणजे काय, तर सेल्फ सर्व्हिस लॉन्ड्री सेंटर्स. म्हणजे स्वतःचे कपडे घेऊन जायचे आणि तिथं धुवायचे आणि तिथं पेमेंट करायचं आणि स्वतःच ते कपडे वापस आणायचे. याला म्हणतात लॉन्ड्रोमॅट किंवा सेल्फ सर्व्हिस लॉन्ड्री सेंटर. आता लॉन्ड्री काय करतं विद्यार्थी मित्रांनो, खराब कपड्यांना चांगल्या कपड्यामध्ये कन्वर्ट करतं. त्याच प्रकारे इटालियन माफियानं हा जो काही काळा पैसा कमवला होता, या काळ्या पैशाच्या मार्फत त्यांनी लॉन्ड्रोमॅट स्थापन केले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी आपला काळा पैसा पांढरा केला आणि तो लीगल सोर्स ऑफ मनी म्हणून तिथं दाखवला. म्हणूनच त्याला मनी लॉन्ड्रिंग ही संज्ञा प्राप्त झाली, की तुम्ही जेव्हा काळ्या पैशाला पांढऱ्या पैशामध्ये कन्वर्ट करता त्याला मनी लॉन्ड्रिंग असं म्हटलं जाऊ लागलं. या संदर्भात देखील आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे की भारतामध्ये असे मनी लॉन्ड्रिंग कशा पद्धतीनं होतं आणि त्याचे काय काय दुष्परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर तिथं पडतायत हे सुद्धा इथं आपण बघायचं आहे. त्यानंतर सीमांचे संरक्षण व त्याचे व्यवस्थापन, की भारताच्या ज्या काही सीमा आहे वेगवेगळ्या देशाला लागून आहेत, या सीमांचं संरक्षण कोण करतं,
अंतर्गत सुरक्षा आपल्याला कोण प्रोव्हाइड करते, बाह्य सुरक्षेमध्ये कोणता दल तिथं तैनात आहे, या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला अभ्यासायच्या आहे. संघटित अपराधाचा दहशतवादाशी संबंध, ऑर्गनाइज क्रिमिनल नेटवर्क याला इंग्रजीमध्ये म्हणतात, आणि त्याचा दहशतवादासोबत काय संबंध आहे हे सुद्धा इथं आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता तुम्हाला याचं एक साधं उदाहरण द्यायला गेलं तर तुम्हाला लॉरेन्स बिश्नोई हा माणूस लक्षात असेल. लॉरेन्स बिश्नोई हा जो व्यक्ती आहे हा एक ऑर्गनाइज क्रिमिनल नेटवर्क चालवतो, आणि याच्या अंतर्गतच पंजाबचा एक प्रख्यात सिंगर जो होता सिद्धू मुसेवाला, त्याची हत्या करण्यात आली होती. आता या लॉरेन्स बिश्नोईचे संबंध दहशतवाद्यांशी सुद्धा जोडण्यात आलेले आहे. म्हणजे काय, संघटित अपराधाचा दहशतवादाशी काय संबंध आहे, आणि अशा कोणत्या संघटित अपराधी संघटना आहे ज्या भारतामध्ये कार्यरत आहे आणि त्यांचे बाह्य दहशतवाद्यांसोबत संबंध आहे, याचा सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. विभिन्न सुरक्षा दल संघटना व त्यांचे दायित्व, कोणत्या कोणते सुरक्षा दल आहेत, त्यांचं डायमेन्शन्स काय आहे, काम काय आहे, आणि कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ते येतात, ते सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण सखोल पद्धतीनं जो सिलेबस आहे अंतर्गत सुरक्षेचा तो इथं आपण बघितलाय. त्यानंतर पुढे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता देशाची सुरक्षा दोन गटांमध्ये विभागली जाऊ शकते. आता कोणते कोणते दोन गट आहे, एक आहे अंतर्गत सुरक्षा आणि दुसरी आहे बाह्य सुरक्षा. आता अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय, देशाच्या सीमेवरील सुरक्षेचे व्यवस्थापन म्हणजे शांतता, कायदा, सुव्यवस्था राखणे आणि देशाचे सार्वभौमत्व राखणे होय. आपल्या देशात अंतर्गत सुरक्षा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं, गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. आता बाह्य सुरक्षा म्हणजे काय, तर विदेशी आक्रमणाविरुद्ध देशाच्या सुरक्षिततेचे व्यवस्थापन करणे म्हणजे बाह्य सुरक्षा. बाह्य सुरक्षा हे देशाच्या सशस्त्र दलांचे महत्वाचे कार्य आहे, ते संरक्षण मंत्रालयाच्या कक्षेत येतं. म्हणजे बघा, अंतर्गत सुरक्षा हा जो विषय आहे हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, गृह मंत्रालय, आणि बाह्य सुरक्षेचा हा जो विषय विद्यार्थी मित्रांनो हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, संरक्षण मंत्रालय. आता अंतर्गत सुरक्षेचे परिचय, आयाम आणि कोणती कोणती आव्हाने आहेत ते आपण इथे एक शॉर्ट मध्ये बघून घेऊया. तर बाह्य सुरक्षा, युद्ध व आक्रमणाविरुद्ध सुरक्षेचे दायित्व हे कोणाचे आहे, संरक्षण मंत्रालयाचे आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण आर्म फोर्सेस वगैरे म्हणतो, तर आर्म फोर्सेस, नेव्हल फोर्सेस, एअर फोर्स हे सगळं कोणाच्या अखत्यारीत येतं, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. त्यानंतर अंतर्गत सुरक्षेचे दायित्व कोणाचे आहे, गृह मंत्रालयाचे, होम मिनिस्ट्रीचे, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचा अधिकार हा राज्यांचा आहे आणि तो राज्य सूचीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. अंतर्गत सुरक्षेचे आता वेगवेगळे आयाम काय आहे ते आयाम आपण इथं बघून घेऊया. सर्वप्रथम काय आहे की राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. ठीक आहे. दुसरा आयाम काय आहे, देशाची अखंडता सुरक्षित राखणे. म्हणजे जे कोणी देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत किंवा देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांच्या विरोधात तिथं कारवाई करणे. तिसरं, लोकांना न्याय मिळेल याची काळजी घेणे. ठीक आहे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर लोकांना न्याय नाही मिळाला तर ते सुद्धा काय करू शकतात, बंडखोरी करू शकतात, आणि त्यामुळे सुद्धा देशामध्ये यादवी युद्धाची संभावना फेटाळला जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण सिव्हिल वॉर म्हणतो, हे सिव्हिल वॉर सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा देणे हे सुद्धा फार महत्वाचं आहे, आणि कायदा व सुव्यवस्था राखणे, देशांतर्गत शांतता सुनिश्चित करणे. त्या व्यतिरिक्त सामाजिक सौहार्द आणि बंधुता जपणे. भारताच्या संदर्भात जेव्हाही आपण म्हणतो विविधतेत एकतेनं नटलेला देश आहे, तर अशा पद्धतीत जे काही वेगवेगळे धर्म आहे, वेगवेगळ्या जाती आहे, वेगवेगळ्या प्रजाती आहे, यांच्यामध्ये काय यांनी एकत्र राहणं फार आवश्यक आहे. आणि भीतीपासून मुक्ती, म्हणजे भारतामध्ये कोणताही व्यक्ती असेल, कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, त्याला भीतीपासून मुक्ती वाटणं हे फार महत्वपूर्ण आहे. आणि समानता, इक्वॅलिटी फार महत्वपूर्ण आहे. आपल्या संविधानाने देखील जे काही फंडामेंटल राईट, मूलभूत तत्वे तिथे दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा समानतेचा नमूद करण्यात आलेला आहे. आणि समानता हा आपला फंडामेंटल राईट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्यापासून कोणीही हिरावू शकत नाही. आता त्यानंतर थोडा मॅप कडे जर आपण बघितलं, आता भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या विषयासंदर्भात इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर सर्वात महत्वपूर्ण सुरुवात कुठून व्हायला पाहिजे की भारताचा मॅप कुठं आहे. ठीक आहे, आणि कशा कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या देशाच्या सीमा भारताला लागलेल्या आहे हे देखील फार महत्वपूर्ण आहे. म्हणजे त्यामधून आपण एक अंदाज लावू शकतो की भारताला जास्तीत जास्त धोका कोणत्या भागाकडनं आहे. आता इथं आपण जर बघूया तर इथे तुम्हाला दिसतं की भारतामध्ये एकूण राज्य किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता याच्या आधी 29 राज्य होते. जो 29वा राज्य होतं जम्मू अँड काश्मीर, याच्या राज्याचा दर्जा 2019 मध्ये केंद्र सरकारनं काढून टाकला आणि त्याला 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजणी केली. एक जम्मू अँड काश्मीर वेगळं आणि दुसरं लेह लडाख वेगळं. तर अशा पद्धतीत आता सध्या परिस्थितीत भारतात 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर भारताच्या ज्या काही भौगोलिक सीमा आहे त्यामध्ये विशेष करून 2 देश फार महत्वपूर्ण आहे भारताच्या दृष्टिकोनातून. एक आहे पाकिस्तान आणि दुसरा आहे चीन. ठीक आहे, पाकिस्तान पासून आपल्याला धोका आहे
एक्सटर्नल फ्रंटवरही आहे, म्हणजे बाह्य सुरक्षेलाही आणि अंतर्गत सुरक्षेलाही आहे. आणि दुसरं चीन पासून सुद्धा आपल्याला अंतर्गत सुरक्षेलाही धोका आहे आणि बाह्य सुरक्षेलाही तितकाच धोका आहे. तिसरं इथं नमूद करायला गेलं तर एक बांगलादेश आहे, कारण बांगलादेशमधून घुसखोरीचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त आहे. तर अशा परिस्थितीत हे जे 3 राष्ट्र मी इथे नमूद केलेले आहेत हे फार महत्वपूर्ण आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर पुढे वळूया विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जर बघायला गेलं तर भारत आणि भारताची भूसीमा कोणत्या राष्ट्रांसोबत आहे ते आपण इथं बघूया. सर्वप्रथम भारताची एकूण जी भूसीमा आहे ती आहे 15,200 किलोमीटर. सागरी सीमा किती लाभलेली आहे भारताला? 7,516 किलोमीटर. आता सीमा संरक्षणाची जबाबदारी कोणत्या कोणत्या दलांना दिलेली आहे आणि कोणत्या कोणत्या देशांची जबाबदारी कोणत्या कोणत्या दलांना ते आपण बघूया. तर पाकिस्तान व बांगलादेशची सीमा कोणाला जबाबदारी आहे? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्याला सीमा सुरक्षा दल सुद्धा म्हणतात. नेपाळ व भूतानची सीमेची जबाबदारी कोणाला देण्यात आलेली आहे? सशस्त्र सीमा बल. इंडो तिबेट सीमा जी चीन सोबतची सीमा आहे याची जबाबदारी कोणाला देण्यात आली आहे? इंडो तिबेट बॉर्डर पोलीस. त्यानंतर म्यानमारची जी सीमा आहे यावर आसाम रायफल्स नजर ठेवून आहे. एकंदरीत जर भारताची भूसीमा बघितली तर पाकिस्तान सोबत भारत 3,323 किलोमीटरची भूसीमा शेअर करतो. चीन सोबत 3,488 किलोमीटर. बांगलादेश सोबत सर्वात जास्त आहे, किती? 4,096 किलोमीटर. नेपाळ सोबत 1,850 किलोमीटर. भूतान सोबत 265 किलोमीटर. अफगाणिस्तान सोबत 106 किलोमीटर. आता तुम्ही म्हणाल की सर भारताचं आणि अफगाणिस्तानचं तर कोणती सीमा तिथे लागून नाही, पण विद्यार्थी मित्रांनो जम्मू अँड काश्मीरचं एकदम जे नॉर्दर्न टोक आहे तो टोकाचा एक छोटासा भाग आपण कोणासोबत शेअर करतो? अफगाणिस्तान सोबत शेअर करतो. पण तो सध्या परिस्थितीत पाक व्याप्त काश्मीरात येतो, ज्याला POK म्हणतात, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर. आणि तो हिस्सा भारताचाच आहे लिगली, पण जबरदस्ती किंवा इलिगल पद्धतीनं कोणी बळकावलेला आहे? पाकिस्ताननं बळकावलेला आहे. तर अशा परिस्थितीत आपण म्हणू शकतो की भारताची जी सीमा आहे ती इव्हन अफगाणिस्तानला सुद्धा लागते. किती लागते? जवळपास 106 किलोमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही फॅक्ट्स आहे हे फॅक्ट्स तुम्ही तिथं लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर सामान्यतः देशाला 4 घटकांपासून धोका असू शकतो. आता हे कोणते कोणते 4 घटक आहे विद्यार्थी मित्रांनो? पहिलं घटक आहे अंतर्गत धोका, ठीक आहे. दुसरं आहे अंतर्गत सहाय्यित बाह्य, ठीक आहे. म्हणजे अंतर्गत काही काही असे गट असतात, त्या गटांना बाह्य स्रोतांपासून त्यांना मदत मिळते आणि त्याच्या आधारावर ते देशामध्ये घातपात कारवाई तिथं घडवून आणतात. जसं उदाहरणार्थ नक्षलवादी कारवाया ज्या आहेत, या नक्षलवाद्यांना जे काही खतपाणी किंवा यांचं जे आपण बंदुका म्हणतो किंवा दारुगोळा म्हणतो हा मुख्यत्वे चीन मार्फत इथं पुरवण्यात आतापर्यंत येत होता. त्यानंतर बाह्य घटक सुद्धा कारणीभूत आहे, एक्सटर्नल ऍक्टर्स. त्यानंतर बाह्य सहाय्यित अंतर्गत म्हणजे जे काही एक्सटर्नल एलिमेंट्स असतात किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्या असतात त्यांना भारताच्या आतमधूनच त्यांना मदत मिळते. उदाहरणार्थ जर इथं आपण बघायला गेलं तर 26/11चा जो हल्ला झाला होता त्यामध्ये भले तो हल्ला पाकिस्तानातून होता, पण भारतामधल्या काही संघटना ज्या इलिगल होत्या त्या त्यांना मदत तिथं पुरवत होत्या. तर अशा पद्धतीनं 4 घटकांपासून भारताला तिथं धोका असू शकतो. म्हणजे इंटरनल सिक्युरिटीचा अभ्यास करताना या 4 अँगलनं आपल्याला तिथं बघावं लागतं. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो थोडं ब्रॉडर लेवलवर की भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने कोणते कोणते. फार महत्वपूर्ण आहे, म्हणजे आपलं जे काही आता पुढील लेक्चर राहील अंतर्गत सुरक्षेचे त्यामध्ये आपल्याला एक एक टॉपिकला तिथं डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम प्रमुख आव्हानामध्ये नक्षलवाद, ठीक आहे. नक्षलवादाची खूप गंभीर समस्या सध्या परिस्थितीत भारतात आहे. आता याच्यामध्ये सुद्धा जर 2010च्या तुलनेत 2024ला जर आपण बघितलं तर नक्षलवाद्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. नक्षलवाद्यांपासून जे मरणारे आपले जवान आहे किंवा सामान्य लोक आहे यांचं देखील प्रमाण तेवढंच कमी झालेलं आहे. आणि नक्षलवाद्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते दिवसांदिवस काय होत आहे? कमी होत आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा अर्थ केंद्र सरकारच्या ज्या काही एजन्सीज आहे किंवा केंद्र सरकारचे जे काही धोरणं आहे त्या धोरणांचं इथं फळ आपल्याला मिळायला दिसतंय, ठीक आहे. त्यामध्ये नक्षलवादाचा उगम कसा झाला, काय झाला आणि त्याची मध्य परिस्थितीत कशी अवस्था होती आणि आताची अवस्था काय. आता जर नक्षलवादाचं इथं बोलायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये आपला गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा सद्यस्थितीत प्रभावित आहे, नक्षलग्रस्त आहे. तर या परिस्थितीत सरकारनं कोणत्या तिथं स्कीम काढल्या आहे आणि नक्षलवादाला कमी किंवा कमजोर करण्यासाठी कोणत्या कोणत्या योजना सरकार तिथं राबवते हे सुद्धा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एक नव्या प्रकारचा नक्षलवाद आता इथं दिसतोय, त्याला अर्बन नक्षलिझम म्हणतात, ठीक आहे. अर्बन नक्षलवाद म्हणजे या नक्षलवादाची एक विचारधारा जी असते ती विचारधारा शहरात राहते आणि या शहरातून ते आपल्या गतिविधी या गावखेड्यामध्ये जे काही आदिवासी असतात या आदिवासींना हे लोक इन्फ्लुएन्स करतात. त्यानंतर धार्मिक तणाव हा सुद्धा एक अंतर्गत सुरक्षेचा फार प्रमुख मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, की वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये सुद्धा आजकाल जे काही तणाव आहे त्या तणावाचं वातावरण दिवसांगणिक वाढत आहे. तर हा तणाव
कसा आपण कमी करू शकतो आणि या तणावाला कशा पद्धतीनं आपण एक समाजातूनच मूळ उच्चाटन त्याचा करू शकतो, यावर सुद्धा इथे आपल्याला विश्लेषण करावं लागेल. त्यानंतर दहशतवाद. आता दहशतवाद तर फार मोठा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो भारतापुढे. आणि दहशतवाद म्हणजे कसा, तर भारताच्या आतमध्ये काही काही संघटना आहे त्या दहशतवादी कारवाया तिथं भारताविरोधी करतातच, पण पाकिस्तान धार्जिनी काही असे ग्रुप आहे जे पाकिस्तानमधून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करतात. काही चीनच्या सीमा रेषेच्या आतमध्ये काही ग्रुप आहेत की जे भारताविरुद्ध कारवाई करतात. त्याच प्रकारे म्यानमारमध्ये, बांगलादेशमध्ये असे काही काही गट आहेत की जे भारताविरोधी तिथं दहशतवादी कारवाया तिथून ठरवून आणतात. तर यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. त्यानंतर सायबर सुरक्षा. आता मी याचंच उदाहरण तुम्हाला दिलं होतं की दिवसेंदिवस जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जाळ आहे हे खूप जास्त व्यापक बनलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत आपण जेव्हाही इंटरनेटचा वापर करतो आणि आपले जे काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस आहे ते इंटरनेटला जोडतो, तर सर्वात मोठा धोका जो आपल्या समोर उभा राहतो तो म्हणजे सायबर सुरक्षा. की तुमच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस आहे की नाहीये, तुमच्या लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस आहे की नाहीये, किंवा आजकाल जे काही सरकारी यंत्रणांचे वेबसाईट आहेत किंवा जे काही सरकारी यंत्रणांचा डेटा आहे हा सगळ्याचा सगळा अख्खा ऑनलाईन अवेलेबल आहे. तर जर यांच्यावर अटॅक झाले तर हा डेटा पूर्ण लीक होऊ शकतो आणि आपले जे काही शत्रू राष्ट्र आहे त्यांचा आपल्या विरोधात त्याचा वापर करू शकतात. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग. आता मनी लॉन्ड्रिंग कसा हा शब्द पडला ते तर मी तुम्हाला सांगितलंच, पण मनी लॉन्ड्रिंगचे प्रकार काय काय आहे आणि कशा पद्धतीनं भारत त्याच्यावर कारवाई करतो आहे आणि काळ्या पैशाचं प्रमाण कसं आपण कमी करू शकतो याच्यावर सुद्धा इथं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. त्यानंतर भाषा विवाद, ज्याला सन ऑफ द सॉइल थेरी म्हणतात. आता भाषा विवाद म्हणजे काय की मी या महाराष्ट्राचा आहे तर मलाच पूर्ण अधिकार महाराष्ट्रात पहिला प्रेफरन्स मराठी माणसाला मिळाला पाहिजे. आता हे जे प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम मुख्यत्वे दाक्षिणात्य राज्य इथं आपण पाहायला मिळतो. इव्हन नॉर्दर्न स्टेट्समध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम हरियाणा वगैरे या भागामध्ये तिथं बघायला मिळतो. तर अशा परिस्थितीत हा भाषा विवाद जो आहे हा सुद्धा अंतर्गत सुरक्षेला घातक आहे. तर याच्यावर सुद्धा प्रभावी एक तोडगा आपल्याला तिथं काढता आला पाहिजे. त्यानंतर अलगाववाद, ज्याला सेपरेटिझम म्हणतो, म्हणजे भारतापासून काही काही ग्रुप्स असे आहेत किंवा काही संघटना आहेत ज्या भारतापासून काही स्पेसिफिक विभागाला वेगळं करायची त्यांचा मानस आहे किंवा मानसिकता आहे. उदाहरणार्थ जर इथे बोलायला गेलं तर जम्मू अँड काश्मीरमध्ये काही असे गट आहे, फुटीरवादी गट ज्याला म्हणतो, हे जम्मू अँड काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी कार्यरत करतात. तर याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथे बोलायचं आहे. त्याच पद्धतीनं भारताचं नॉर्थ ईस्ट जे आहे उत्तर पूर्व, तर या उत्तर पूर्वेकडील सुद्धा असे काही वेगवेगळे दल आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या सुद्धा प्रयत्न करतात की भारताचं उत्तर पूर्व भारतापासून वेगळं झालं पाहिजे आणि त्यांना वेगळं राष्ट्र निर्माण झाला पाहिजे. पण भारताची जी काही सुरक्षितता आहे किंवा भारताचे जे काही संरक्षण डोमेन आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे की या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या पद्धतीनं पॉसिबल नाही आहे. त्यानंतर जातीयता, कास्टिझम ज्याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. आताच तुम्ही जर डे टू डे न्यूज जर बघत असाल तर त्या न्यूजवर जातीयता किंवा कास्टिझम रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सतत ऐकत असतो. आता एक उदाहरणार्थ रिसेंटली एक गोष्ट मी पाहिलेली होती, त्यामध्ये असं होतं की जो काही गुजरातचीच गोष्ट आहे गांधीनगर मधली, की तिथं जी वरात असते नवरदेवाची, त्या वरात निघाली आणि वरातीचा जो काही नवरदेव होता तो नवरदेव शेड्यूल कास्ट या कम्युनिटीचा होता आणि तो जो नवरदेव होता तो घोडीवरून तिथं जात होता. तर तिथले जे काही उच्चवर्णीय लोक होते त्या गावातले, त्यांनी त्याला विरोध केला आणि त्याला मारहाण केली आणि त्याला घोड्याच्या खाली उतरलं आणि म्हटलं की आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या सोसायटीमध्ये जे काही शेड्यूल कास्टचे लोक आहे हे कधीच घोडीवरून तिथं वरात घेऊन येत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे जातीवाद आजही तेवढाच फोफावला आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा प्रसार कमी व्हायच्या जागी दिवसांगणिक वाढतच चाललाय. तर याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे, कारण हा सुद्धा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला एक महत्वाचा एक धोका तिथं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उडता पंजाब हा पिक्चर जर बघितला असेल तर या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं पाकिस्तानमधून जे काही अंमली पदार्थ आहेत त्यांची भारताच्या पंजाब भागामध्ये कशा पद्धतीनं तस्करी करण्यात येते. आता हा सुद्धा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला एक गंभीर एक धोका आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही अंमली पदार्थ तिथे पाकिस्तान मार्फत भारतामध्ये टाकले जातात आणि आपले जे काही युवा या अंमली पदार्थांच्या जाळ्यात येत आहेत, हा जो काही पैसा आहे हा टेरर फंडिंगसाठी वापरण्यात येतो. कशासाठी वापरण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो? टेरर फंडिंग, म्हणजे भारतामध्ये दहशतवादी कारवाई करण्यासाठी या अंमली पदार्थाच्या माध्यमातून जो काही पैसा ते लोक कमवतात त्याचा वापर ते करतात. आता याच्यामध्ये भारताची लोकेशन जर आपण बघितली तर भारताच्या वेस्टर्न म्हणजे पश्चिमे साईडला तिथं आहे गोल्डन क्रेसेंट आणि भारताच्या
पूर्वेकडे एक गोल्डन ट्रायंगल, तर हे जे दोन प्रदेश आहे, हे दोन प्रदेश अंमली पदार्थांचं उत्पादन करणारे मोठे प्रदेश आहे आणि यांचा जो काही माल हा उत्पादन करतात हा कुठे टाकतात, भारतामध्ये टाकतात, कारण भारत एक मोठी बाजारपेठ आहे त्यांची आणि आपले जे युवा आहे हे युवा दिवसांगणिक या अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे आणि स्वतःचं तिथं उज्ज्वल भविष्य खराब करत आहे आणि त्यामुळे भारताला एक गंभीर धोका भारताच्या युवा पिढीला तिथं उद्भवला जाऊ शकतो. त्यावर सुद्धा काय कारवाई करत आहे सरकार, कशा पद्धतीने आपण त्याला मॅनेज करू शकतो, या सगळ्या गोष्टी तिथे सांगण्यात आलेल्या आहे. आता हे सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सीमा विवाद. आता सीमा विवाद दोन प्रकारचे असतात विद्यार्थी मित्रांनो, एक बाह्य सीमा विवाद आणि एक अंतर्गत सीमा विवाद. आता बाह्य म्हटलं तर चीन सोबतची भारताचा सीमा विवाद चालू आहे, पाकिस्तान सोबत भारताचा सीमा विवाद चालू आहे, बांगलादेश सोबत, नेपाळ सोबत, वेगवेगळ्या राष्ट्रांसोबत आपले छोटे मोठे सीमा विवाद तिथं चालूच आहेत. पण भारताच्या अंतर्गत भागात देखील सीमा विवाद आहे. उदाहरणार्थ जर महाराष्ट्राचं उदाहरण द्यायला गेलं तर बेळगावचं समस्या जी आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये हा एक सीमा विवाद आहे. यामुळे सुद्धा अंतर्गत सुरक्षेला विद्यार्थी मित्रांनो धोका निर्माण होऊ शकतो. कारण तुम्ही बघत असाल की पुष्कळ वेळा असं होतं की ज्या काही बसेस महाराष्ट्रातून बेळगावमध्ये जातात किंवा बेळगावमधून महाराष्ट्रात येतात, तर या दोन्ही राज्यांच्या बसेस जेव्हा एकमेकांच्या राज्यात जातात तेव्हा त्यांच्यावर जाळपोळ करण्यात येते, त्यांच्यावर गोटे मारण्यात येतात. तर हे सुद्धा अंतर्गत सुरक्षेला फार हानिकारक आहे. यामध्ये सुद्धा अशांतता आणि दोन समाजामध्ये, दोन भाषा विभागामध्ये तिथं तेढ निर्माण होतो. तर यावर सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मानव तस्करी. ठीक आहे, मानव तस्करीमध्ये एक साधं उदाहरण द्यायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जे काही नेपाळी लोक, भूतानचे लोक, यांना यांच्या देशामध्ये तेवढ्या ज्या काही एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज असायला पाहिजे, म्हणजे रोजगारासाठी संधी, त्या संधी तिथं अवेलेबल नाही आहेत. तर अशा परिस्थितीत काय केलं जातं, या लोकांना मुख्यत्वे महिलांना आणि गोरगरिबांना तिथं त्यांना फूस लावण्यात येते, त्यांना म्हणण्यात येतं की तुम्ही भारतात चला, आम्ही तुम्हाला भारतामध्ये चांगला रोजगार देऊ, एवढी पगार आहे. आणि हे लोक काही जास्त वेगवेगळे इलिगल नेटवर्क्स राहतात, हे त्यांना भारतात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात येतो. तर यालाच म्हणतात मानवी तस्करी, किंवा यांचे जे काही अवयव आहेत ते अवयव काढून विकण्यात येतात. तर अशा पद्धतीनं ही जी मानवी तस्करी आहे, ही मानवी तस्करी सुद्धा भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी फार मोठा धोका आहे आणि फार मोठी एक म्हणू शकतो की सुरक्षा यंत्रणेसमोर एक गंभीर समस्या आहे. तर याला कसं टॅकल करायचं या संदर्भात सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भ्रष्टाचार. आता या भ्रष्टाचार म्हटलं तर आपण डे टू डे लाईफमध्ये भ्रष्टाचार तिथं अनुभवत असतो विद्यार्थी मित्रांनो. आता वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांमध्ये भ्रष्टाचार आहे. आता या भ्रष्टाचारासाठी कारण मीमांसा काय आहे, कोण कारणीभूत आहेत? जेवढा कारणीभूत एक भ्रष्टाचार करणारा असतो तेवढाच एक कारणीभूत कोण असतो, तिथं भ्रष्टाचाराला मदत करणारा देखील असतो. तर या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं एक व्यापक दृष्टिकोनातून तिथं बघायचं आहे की भ्रष्टाचाराची कारणे काय आहेत. आणि हा जो काही भ्रष्टाचाराचा पैसा आहे हा सुद्धा काळ्या पैशामधून नमूद होतो. म्हणजे काय की एकाच टॉपिकचा अभ्यास करताना आपल्याला त्या टॉपिकला वेगवेगळ्या टॉपिक सोबत जोडताही आलं पाहिजे, कारण प्रश्न त्या पद्धतीनं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे काही आपण टॉपिक डिस्कस केले हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. यांचा आपल्याला सखोल अभ्यास येणाऱ्या लेक्चर सिरीज मध्ये तिथं आपल्याला करायचा आहे. भारताच्या बाह्य सुरक्षेसमोरील आव्हाने कोणते कोणते आहेत एक हे बघूया. आता हे जे याच्या आधीचे आपण बघितले ते अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने होते. आता बाह्य सुरक्षेसमोरील आव्हाने, सर्वप्रथम अडीच पातळीच्या युद्धाचा धोका. हे जे स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपले पूर्व जनरल जे होते, जनरल बिपिन रावत यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की भारताला अडीच पातळीचा युद्धाचा धोका आहे. आता अडीच पातळी म्हणजे कसं की त्याला एक पाकिस्तान पासून धोका, दुसरं चायनापासून, 2 झाले, आणि अर्ध जे युद्ध आहे ते आपल्याला अंतर्गत सुरक्षेला सुद्धा ते झेलावं लागू शकतं. म्हणजे ऍट अ सेम टाइम आपल्याला अडीच पातळीचा युद्धाचा धोका आहे. ऍट अ सेम टाइम आपल्यावर पाकिस्तान सुद्धा आक्रमण करू शकतं, चायना आणि अंतर्गत सुरक्षेची सुद्धा समस्या उफाळून येऊ शकते. तर अशा परिस्थितीत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या अडीच पातळीच्या युद्धासाठी तयार राहिलं पाहिजे, असं परखड मत जनरल बिपिन रावत यांचं होतं. जेव्हा त्यांनी हे मत केलं होतं तेव्हा त्यांना एवढं सिरियसली घेण्यात आलं नव्हतं, पण रिसेंटली हे त्यांचं जे वाक्य आहे फार सिरियसली घेण्यात येत आहे आणि भारतीय यंत्रणा देखील या पद्धतीच्या युद्धासाठी तयारी करत आहे. त्यानंतर पाक समर्थित दहशतवाद. आता हे तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण 26/11चा एक मोठा हल्ला बघितला होता की कशा पद्धतीनं पाकिस्तानामधून दहशतवादी भारतात आले समुद्रमार्गे आणि कशा पद्धतीनं त्यांना तिथून ऑपरेट करण्यात येत होतं. त्यानंतर भारतावरील सायबर हल्ले. आता भारतावरील हे जे काही सायबर हल्ले होतात मुख्यत्वे पाकिस्तान, नॉर्थ कोरिया, रशिया या अशा राष्ट्रांमधून हे हल्ले होतात आणि हे हल्लेखोर रॅन्सम मागतात. रॅन्सम म्हणजे काय, हे खंडणी मागतात. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे सायबर हल्ले काय आहे आणि या सायबर हल्ल्यापासून प्रोटेक्शन कसं आपण करू शकतो यावर सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास
करायचं आहे. त्यानंतर माहिती युद्ध, इन्फॉर्मेशन वॉर म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आजकालच्या युगामध्ये सगळ्यांजवळ मोबाईल आहे, सगळे व्हॉट्सअप वापरतात, टेलिग्राम वापरतात. तर या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तिथं फेक न्यूजचा प्रसार, प्रोपेगंडा एक स्प्रेड करणं, हेट न्यूज पसरवणं, या गोष्टी खूप जास्त कॉमन झाल्या आहेत. तर त्यासुद्धा इथं त्यासुद्धा आपल्या बाह्य सुरक्षेसाठी एक धोका म्हणू शकतो आपण. त्यानंतर सागरी सुरक्षा हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. 26/11चा हल्ला जो आपला झाला होता तो समुद्रमार्गेच झाला होता. तर या सागरी सुरक्षेचं सुद्धा काय आहे, एक भारताच्या बाह्य सुरक्षेसमोरील एक मोठं आव्हान आहे ते. त्यानंतर ऊर्जा सुरक्षा, एनर्जी सिक्युरिटी. विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही आपले एनर्जी नेटवर्क आहे भारतामधलं, हे ग्रीडमध्ये कनेक्टेड आहे. एक आपण सिंगल ग्रीड निर्माण करण्याचा इथं प्रयत्न करतोय आणि आपलं हे जे काही ऊर्जा निर्मिती क्षेत्र आहे हे कम्प्युटरच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात आलेलं आहे. जर याच्यावर कोणता सायबर अटॅक झाला तर एका झटक्यात आपले पूर्ण जे काही पॉवर स्टेशन आहे, जे वीज निर्मिती करतात, हे बंद होऊ शकतात आणि भारतामध्ये गंभीर वीज समस्या तिथे निर्माण होऊ शकते. तर त्या ऊर्जा सुरक्षेचा सुद्धा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या माध्यमातून आपल्याला किती ऊर्जा मिळते त्यावर सुद्धा आपल्याला इथं विश्लेषण करावं लागेल. त्यानंतर महामारीचा प्रसार. आता हा महामारीचा प्रसार याचं जर मुख्यत्वे उदाहरण द्यायला गेलं तर ते उदाहरण आहे कोविड-19. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की कोविड-19 हा जो विषाणू आहे हा बेसिकली चीनमधून याचा ओरिजिन झाला, चीनमधून याचा उदय झाला. पण जेव्हा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं चीनला पुरावे मागितले आणि म्हटलं की आमची एक टीम तुमच्या इकडे येईल वुहानमध्ये आणि तिथे ते लोक रिसर्च करेल आणि ते शोध लावेल की हा जो स्पेसिफिक विषाणू आहे हा खरंच लॅबोरेटरीमध्ये बनवण्यात आलाय की हा नॅचरल पद्धतीनं तिथं आलाय. तर याच्यावर चीननं अजूनपर्यंत मान्यता दिलेली नाही आणि अशी एक आशंका तिथं वर्तवण्यात येत आहे की हा जो विषाणू आहे कोविड-19चा हा चायनानं डेलिबरेटली तिथं बनवण्यात आला आणि चुकून हा समाजामध्ये पसरला आणि पूर्ण जगामध्ये जग याच्या विळख्यात आलं आणि पूर्ण जगाची अर्थव्यवस्था एकदम काय स्तब्ध झाली होती किंवा ठप्प पडलेली होती. तर म्हणजे काय की महामारीच्या प्रसाराच्या माध्यमातून देखील येत्या काळात तिथं अटॅक होऊ शकतो आणि हे एक हायब्रिड वॉरफेअरचा प्रकार आहे. ठीक आहे, म्हणजे कन्व्हेन्शनल वॉर जे असतं, जे आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये बंदूक, दारुगोळा वगैरे, मिसाईल वगैरे वापरण्यात येतात, ते पण आता थोडं ऍडव्हान्स लेवलचं युद्ध तिथं होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा या महामारीचा प्रसार तिथं केला जाऊ शकतो. त्यानंतर हायब्रिड युद्ध. हायब्रिड युद्धामध्ये म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कन्व्हेन्शनल वॉरफेअर तर असतं, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, बंदूक, दारुगोळा, मिसाईल्स, मशिनरी हे तर वापरल्या जातात. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा खोटी माहिती पसरवणं, ठीक आहे, फेक न्यूज पसरवणं, हेट न्यूज पसरवणं, प्रोपॅगंडा चालवणं, तर अशा पद्धतीच्या देखील काय केल्या जातात, तिथं कारवाई केल्या जातात आणि हे छुप्या पद्धतीनं होतं सगळं. तर यालाच म्हणतात हायब्रिड वॉरफेअर, की ज्यामध्ये कन्व्हेन्शनल आणि अनकन्व्हेन्शनल पद्धतीनं दुसऱ्या राष्ट्रावर अटॅक करण्यात येतो. जसं उदाहरणार्थ रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध चालू होतं त्यामध्ये रशिया सरळ बंदुका आणि क्षेपणास्त्र तर टाकतच होता युक्रेनवर, पण दुसऱ्या पद्धतीनं तो काय करत होता, सोशल मीडियावर तिथं पोस्ट टाकणं, मिसइन्फॉर्मेशन फैलवणं, फेक इन्फॉर्मेशन फैलवणं, हेट न्यूज पसरवणं, असे सुद्धा कामं रशियानं तिथे युक्रेनमध्ये केले होते. तर यालाच म्हणतात हायब्रिड युद्ध. आणि शेवटलं एनजीओना विदेशी मदत. आता एनजीओजना विदेशी मदत हे सुद्धा काय आहे, आपल्या बाह्य सुरक्षेसमोरील सर्वात मोठा धोका आहे विद्यार्थी मित्रांनो. आता रिसेंटली मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये जवळपास केंद्र सरकारनं 5000 पेक्षा जास्त एनजीओ जे बाहेरून किंवा फॉरेन फंडिंग घेत होते त्यांच्यावर बंदी आणली. कारण केंद्र सरकारनं असा आक्षेप घेतला की हे ज्या काही एनजीओज आहेत ज्यांना फॉरेन फंडिंग मिळत होतं किंवा विदेशी यांना मदत मिळत होती, ही विदेशी मदत हे भारताविरोधी कारवाईसाठी तिथं वापरत होते. तर अशा पद्धतीनं एक कायदा आहे, त्या कायद्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो कायदा आहे FCRA, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. कोणता कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो? FCRA, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. या अंतर्गत देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार विविध संस्था कोणत्या कोणत्या आहेत ते आपण इथं बघून घेऊया. कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्यातील पोलीस दल आहे. दहशतवादासाठी राष्ट्रीय तपास संस्था NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ही बनवण्यात आलेली आहे. बंदरे, विमानतळ व सरकारी कंपन्या यांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF करतं. आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल हे तैनात करण्यात आलेलं आहे. रेल्वेसाठी रेल्वे सुरक्षा दल किंवा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. आर्थिक अपराधासाठी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, अंमलबजावणी संचालनालय. भ्रष्टाचार व गंभीर गुन्ह्यांसाठी CBI, केंद्रीय अन्वेषण संस्था. त्यानंतर सागरी सीमासाठी नौदल, तटीय सुरक्षेसाठी तटसुरक्षा दल. तर या वेगवेगळ्या ज्या काही देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदारी देण्यात आलेल्या त्या या संस्था या आपल्या लक्षात असायला
हव्या. आता सरकारने केलेले उपाययोजना कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? आता सध्या परिस्थितीत तर हे आपण फक्त एक डिस्कस करतोय, पण याचं सखोल विश्लेषण आपण जो स्पेसिफिक मुद्दा येईल तेव्हा आपण करणारच आहोत. त्यामध्ये पहिला जो प्रमुख कायदा सरकारनं पास केला तो आहे UAPA, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट 2019. बेकायदेशीर कृत्यांपासून सुरक्षा कायदा हा खूप जास्त कठोर कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर समाधान योजना, जे काही आपले नक्षल अफेक्टेड रिजन आहे त्या नक्षल अफेक्टेड रिजन मध्ये इथं डेव्हलपमेंट कसं करायचं, विकास कसा करायचा, त्यासाठी सरकारने ही समाधान योजना तिथे लागू केलेली आहे. शत्रू संपत्ती विरोधी कायदा हा सुद्धा बघायचा आहे. त्यानंतर नाईट ग्रिड ज्याला नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड सुद्धा म्हणतात, 26/11चा अटॅक झाल्यानंतर याची निर्मिती करण्यात आलेली होती. या अंतर्गत जे काही वेगवेगळे मिनिस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणण्यासाठी आणि इंटेलिजन्स शेअरिंगसाठी या नॅशनल इंटेलिजन्स ग्रिडची निर्मिती करण्यात आलेली आहे, याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सर्टीम, आता मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की सायबर अटॅकचा धोका दिवसांगणिक वाढत आहे. त्या अनुषंगानं सरकारनं कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम याची निर्मिती केलेली आहे. मग एक भारत श्रेष्ठ भारत आणि FATF चे सदस्यत्व, त्यालाच म्हणतात आर्थिक कृती दल, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स मध्ये काय करण्यात येतं, जे कोणी देश या दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहे किंवा त्यांना फंडिंग करत आहे अशांवर इथं रोख त्यांच्यावर लावण्यात येतं आणि त्यांना वेगवेगळी जी काही बाहेरून मिळणारी मदत आहे ती थांबवण्यात येते. तर अशा पद्धतीनं हे जे काही सरकारने केलेली उपाययोजना आहे नॅशनल लेवलवर आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर, हे सुद्धा इथं आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, UPSCचे मागील वर्षाचे प्रश्न कसे आहेत हे आपण इथे एक शॉर्ट मध्ये बघून घेऊया. पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो फारच सोपा आहे. भारतासमोरील अंतर्गत सुरक्षा आव्हाने कोणती आहेत? अशा धमक्यांना तोंड देण्यासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि तपास यंत्रणांची भूमिका सांगा. विद्यार्थी मित्रांनो, याचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरळ जे काही मी आतापर्यंत या टॉपिक मध्ये शिकवलेलं आहे तिथं तुम्हाला मिळून जाईल. दुसरा प्रश्न आहे, भारतातील दहशतवाद्यांचे प्रमुख आर्थिक स्रोत म्हणजे टेरर फंडिंग. मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीनं हे जे काही अंमली पदार्थ पाकिस्तानातून भारतात येतात हे सुद्धा काय, यांचा जो काही पैसा आहे हा कुठे जातो, टेरर फंडिंग मध्ये जातो. आणि या स्रोतांना आळा घालण्यासाठी केलेले प्रयत्न सांगा. याच्या संदर्भात 29 नोव्हेंबर 2022 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या नो मनी फॉर टेरर परिषदेचे ध्येय आणि उद्दिष्टे बद्दल चर्चा करा. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की अंतर्गत सुरक्षेवर तुम्हाला प्रश्न विचारताना स्टॅटिक पोर्शनवरचा प्रश्न विचारला जाईल, पण कधी कधी करंट मध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला आढावा तिथं घेणं आवश्यक आहे. इव्हन आपली ही जी काही लेक्चर सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये देखील आपण जे कोणते टॉपिक डिस्कस करू त्यामध्ये करंटमध्ये काय चालू आहे किंवा कोणती अशी परिषद म्हणजे कोणती अशी परिषद तिथं बसली आहे का, तर त्यांचा काय निर्णय झाला या संदर्भात सुद्धा आपण तिथं सखोल विश्लेषण करणार आहोत. त्यानंतर तिसरा प्रश्न, दहशतवादग्रस्त भागात लोकांचे हृदय आणि मन जिंकणे हे लोकांचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी एक आवश्यक पाऊल आहे. जम्मू आणि काश्मीरमधील संघर्ष निराकरणाचा भाग म्हणून सरकारने या संदर्भात अवलंबलेल्या उपायांची चर्चा करा. तर हे जे प्रश्न आहे हे रिअल लाईफ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ज्या काही गोष्टी आता समाजात चालू आहे किंवा सरकार ज्या गोष्टींना राबवत आहे त्याच्यावर तुम्हाला अंतर्गत सुरक्षेवर जास्त करून प्रश्न विचारले जातात. त्यानंतर चौथा प्रश्न, शस्त्र, गोळा, ड्रग्ज इत्यादींची नियाण करण्यासाठी सीमा ओलांडून भारताच्या शत्रूंकडून मानवरहित हवाई वाहनांचा, त्याला अनमॅन एरियल व्हेकल्स म्हणतात, वापर करणे अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर टिप्पणी द्या. तर असे हे जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर तुम्ही या प्रश्नांचं थोडं अनालिसिस केलं तर तुम्हाला कळून येईल की हे प्रश्न आपण डे टू डे लाईफ मध्ये कधी ना कधी ऐकलेले असतात. फक्त काय की उत्तर कशा पद्धतीने लिहायचं हे सुद्धा आपण या सिरीजच्या माध्यमातून तिथं आपण कन्वे करणार आहोत. ठीक आहे, आपला पॅटर्न असा राहील विद्यार्थी मित्रांनो की जो कोणता टॉपिक आपण तिथे डिस्कस करू त्या टॉपिकच्या शेवटी आपण त्या एका प्रश्नाचं सखोल विश्लेषण तिथं आपण करणार आहेत, की तुम्हाला ऍक्च्युअली कळायला पाहिजे की प्रश्न कशा पद्धतीने लिहायचे आणि किती सोपी पद्धत असते उत्तर लिहायची, हे सुद्धा आपण इथं आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण या व्हिडिओमध्ये इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षेचा हा जो काही टॉपिक आहे, राज्यसेवा 2025च्या अनुषंगानं जो काही नवीन पॅटर्न आलेला आहे त्या हिशोबाने आपण इथे याचं सखोल विश्लेषण केलेलं आहे. याचं सिलेबस अनालिसिस केलं आणि कोणत्या टॉपिकचं आपल्याला इथे सखोल विश्लेषण करायचं किंवा अभ्यास करायचा आहे ते सुद्धा आपण इथे बघितलंय. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.